नमस्कार मैत्रिणींनो, आम्ही बहिणी आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर तुमची सणाची गडबड आवरली की नाही? कशा पद्धतीनं तुम्ही सण साजरा केला? आणि मैत्रिणींनो, आम्ही खूप छान पद्धतीने सण साजरा केला. मला शूट करता आलं नाही, थोडी गडबड झाली. त्यामुळं आणि त्यानं सर्व आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, म्हणजे तिनं जे शूट केलं घरातलं तिच्या ते. तर मैत्रिणींनो, माझी पण आता सकाळपासूनची गडबड आवरली. म्हटलं चला आता थोड्याशा गप्पा मारूया आणि आपलं परत रुटीन पुढचं चालू करूया. तर तुमचा पण चहा नाश्ता झाला की नाही नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, आजचा विषय हा आहे. तर काय झालेलं आहे, म्हणजे आमचं पूर्वीपासून पारायण होतं महाराजांचं. तर ते फोटो आहे मोठा, त्याच्यावरती होत होतं. मग 2001 साली मूर्तीची प्रतिष्ठापना झाली आणि जेव्हापासून मूर्तीची प्रतिष्ठापना झाली ना, तेव्हापासून म्हणजे दर गुरुवारी आरती आणि प्रसाद हे आम्ही दर गुरुवारी करतो. म्हणजे पिठलं आणि भाकरी. म्हणजे काय करायचे मी, की दर गुरुवारी म्हणजे जसं मूर्तीची प्रतिष्ठापना झाली तेव्हापासून दर गुरुवारी 30 भाकरी आणि पिठलं हे मी कंपल्सरी प्रसादाला करत होते. म्हणजे मी करते असं म्हणत नाही, तर महाराज माझ्याकडून ती सेवा करून घेत होते. तर ही सेवा जवळ मागच्या 1.5-2 वर्षापर्यंत चालू होती आणि महाराजांचा आवडता प्रसाद म्हणजे पिठलं, भाकरी, मिरची आणि कांदा असा प्रसाद असतो आणि तो नैवेद्य दाखवून जे आपले भक्त येतात ना, त्या सर्वांना तो प्रसाद आम्ही वाटत होतो. म्हणजे सर्वांना पुरावा ह्या दृष्टिकोनातून 30 भाकरी मी करत होते. पण काय झालं मैत्रिणींनो, की मागच्या वर्षी मी शूट चालू असताना बऱ्याच वेळा कोण ना कोणतरी येतं, त्यामुळं व्हिडिओ थांबवावा लागतो. तर मैत्रिणींनो, काय झालं, मी 1.5 वर्षापूर्वी गाडीवरनं पडले आणि गाडीवरनं पडल्यामुळं काय झालं, तर बघू शकता इथून, पूर्ण इथून ते इथपर्यंत तुम्हाला दिसत असेल, जवळ टाके घातलेले आहेत आणि इथून हे कट करून पूर्ण इथं आतमध्ये टाके घातलेले आहे आणि अशी उभी अशी प्लेट म्हणजे चपटी अशी प्लेट घातलेली आहे आणि त्याला असे हे म्हणजे स्क्रू आहेत आणि त्यामुळं काय झालेलं आहे, आणि अगोदर त्यांनी असं हे घातलेलं म्हणजे पिन. ती पिन त्यांनी महिन्यांनी काढली, पण हे जवळ त्यांनी वर्षांनी काढायला सांगितलंय. पण अजून मी काढलं नाहीये, 1.5 वर्ष झालेलं आहे. तर त्यामुळं काय होतं, मला भाकरी करताना फार त्रास होतो. म्हणजे हात दुखतो माझा आणि 1-2 किंवा 3 भाकरी मी करू शकते सहज. पण जास्त जर करायचं असेल ना, तर हा हात दुखतो. मग हे असं झालेलं आहे. त्यामुळं मनात एक खंत राहिली, की बाबा आता आपल्याला भाकरी आपण एवढ्या करू शकत नाहीये. म्हणजे नैवेद्यापुरतं 3 करते, पण ज्या गुरुवारी सगळ्यांना पुरेल असं भरपूर करायचं असतं मला. पण ते मला आता करता येत नाही. त्यामुळे एक खंत राहिलेली आहे मनामध्ये. खंत आहे, होईल हात व्यवस्थित होईल, दुखणं पण कमी होईल. आता अनेकदा परत ऑपरेशन आहे, म्हणजे ऑपरेशन एकदा झालेलं आहे. परत अनेकदा ऑपरेशन आहे, म्हणजे जे त्यांनी आतमध्ये अशी पट्टी घातलेली आहे ना, ती काढायची आहे. पण मी आता ते काय सारखे व्याप काढूया करत ते सगळं राहिलेलं आहे. आता बघूया ते कधी होते काढायचं ते. तर आपलं काय असतं ना, की अवयव आपल्याला देवाने किती व्यवस्थित सगळे दिलेले असतात, जिथल्या तिथं व्यवस्थित. त्यामुळं आपण सर्व कामे व्यवस्थितरित्या करू शकतो. देवाने सगळं फ्रीमध्ये दिलेलं आहे आपल्याला. आणि जर त्याला कुठं एवढीशी दुखापत झाली, तर ऑपरेशनला दवाखान्यात डॉक्टर 40-40, 30-30 हजार घेतात. म्हणजे त्याची किंमत त्यावेळेस आपल्याला कळते अवयवांची, की किती आपले अवयव आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. म्हणजे त्या आपण काम करत असतो, त्यावेळेस आपल्याला लक्षात पण राहत नाही, की ह्या अवयवांचे आपण आभार मानायला पाहिजेत. म्हणजे आपल्या हातांचे, आपल्या पायाचे, आपल्या डोळ्यांचे, आपल्या कानाचे, आपल्या नाकाचे, तोंडाचे, सगळ्याचे, म्हणजे जे अवयव आपल्याला खूप आपलं आयुष्य जगत असताना खूप मदत करतात. म्हणजे हातांमुळे आपली सगळी कामे होतात. पायांमुळं आपण कुठेही चालत जाऊ शकतो. डोळ्यांनी आपण सगळं बघू शकतो. कानाने आपण सर्व गोष्टी ऐकू शकतो. आणि त्यावेळेस आपल्याला त्याचं महत्त्व वाटत नाही, किंवा महत्त्व जरी वाटत असलं, तर एवढं आपल्याला त्याबद्दल हे वाटत नाही. पण ज्यावेळेस आपल्या अवयवांना थोडी जरी दुखापत झाली, त्यावेळेस आपल्याला कळतं, की किती अवयव महत्त्वाचे असतात. थोडं जरी त्याला दुखापत झाली, तरी किती त्रास होतो आपल्याला. म्हणजे जे नॅचरल असतं ते नॅचरल असतं. परत जरी एकदा कुठं मोडतोड झाली ना, तर ते पूर्वीसारखं होत नाही. ते दुखादुखी चालूच राहते. मग त्याच्यानंतर कळतं, की खरंच आपल्या प्रत्येक गोष्ट अवयवाने किती आपल्याला आजपर्यंत साथ दिलेली आहे, किती कामं ओढून काढलेली आहेत. आपलं कुठलंही काम थांबू दिलेलं नाहीये. त्यामुळे देवाचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. तर हे असं झालेलं आहे.
मैत्रिणींनो. मग म्हटलं ही गोष्ट तुमच्याबरोबर शेअर करावी आणि त्यामुळं काय होतं बाकीचा प्रसाद मी करते म्हणजे खीर, शिरा किंवा पोहे, कधी उपीट किंवा नाहीच जमलं घरात तर मग कधी केळी आणते, कधी वेफर्स आणते. प्रसादात खंड पडत नाही. दर गुरुवारी प्रसाद हा असतो. भडंग करते कधी. पण असं असतं की जो पिठलं भाकरीचा नैवेद्य पूर्वीपासून चालत आला ना, तो मात्र माझ्याकडून आता सध्या होत नाही. आता हात जर व्यवस्थित झाला आणि एकदा थोडंसं ऑपरेशन झालं, होईल, पूर्ववत होईल, पण ते थोडासा वेळ लागेल. हे असं सगळं झालेलं आहे. तर मैत्रिणींनो हे असं आहे, म्हणजे मंदिर असल्यामुळं व्याप तर भरपूर आहेतच. म्हणजे शिलाईचा व्याप आहे, मंदिरातला व्याप आहे, घरातला व्याप आहे. सगळं महाराज माझ्यांकडून ताकद पुरवून मला सर्व गोष्टी करून घेतात. तर मैत्रिणींनो आपण आता व्हिडिओ फार मोठा होतोय. आपण नेक्स्ट व्हिडिओला भेटूया. तर चला बाय.